आम्ही जेव्हा हे घर बुक केलं तेव्हा आम्हाला एक इंटिरियर डिझायनर वी आर सर्चिंग फॉर. देन वी विजिटेड यूट्यूब अँड फेसबुक. तर सुदर्शनचे आम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओज दिसले विच वी लाईक. Then we personally visited to his sites where he had done work and we really liked his work. म्हणून आम्ही त्याला अप्रोच केलं. देन ही विजिटेड अवर साईट आणि मग त्याने इन्स्पेक्शन केल्यावर मग त्याने आम्हाला एक कोटेशन दिलं जे आमच्या बजेटमध्ये बसत होतं आणि देन वी प्रोसिडेड विथ देम. आम्ही थोडे डिझाईन्स प्लॅन केले होते आणि सुदर्शनकडेही थोडे डिझाईन्स होते. मग त्याप्रमाणे सुदर्शनने एक साईट व्हिजिट करून साधारण एक प्लॅन केला बेसिक डिझाईनचा आणि नंतर त्याने आम्हाला एक रफ हे दिल्यावर विच वॉज ओके फॉर अस. नंतर सुदर्शनने 3D फायनल केलं एक डिझाईन आणि मग आम्हाला प्रेझेंट केलं ते विच वॉज व्हेरी गुड. आणि मग देन वी फायनलाइज विथ दॅट डिझाईन आणि मग त्याप्रमाणे आम्ही सुरू केलं. सॉफ्ट पोझिशन नंतर ऍक्च्युली जेव्हा कामाला सुरुवात झाली तेव्हा बिल्डिंगमध्ये पाण्याची किंवा इलेक्ट्रिसिटीची वगैरे काहीच सोय नव्हती. पण मग सुदर्शनने त्या बाबतीत पण आम्हाला कोऑपरेट केलं. त्याच्या टीमने आम्ही बाहेरून इलेक्ट्रिसिटी सप्लाय करून घेतला. थोडंसं ऑन ऑफ व्हायचं पण टीम वॉज व्हेरी कोऑपरेटिव्ह सो दे ऑल्सो मॅनेज अँड वी ऑल्सो ट्राय टू गेट द थिंग्स डन. आणि पाणीही नव्हतं बिल्डिंगमध्ये मग आम्ही बाहेरून पाण्याचा बंदोबस्त केला. त्याच्यामुळे तशी त्यांना काही म्हणजे सोयी आम्ही उपलब्ध करून दिल्या आणि त्यांनीही कोऑपरेट केलं. टेक्निकलच्या कोऑपरेशनने काम झालं आमचं व्यवस्थित. आणि सुदर्शनने इनिशियली 3 महिने आम्हाला कमिट केले होते आणि विदिन 3 months ही रिअली ट्राय टू फिनिश इट. आणि 3 महिन्यांनी आम्हाला त्याने पोझिशन दिलं, वेळेत काम करून दिलं सगळं. सो इट वॉज व्हेरी गुड about the duration also. डिझाईन फायनल झाल्यानंतर सुदर्शनने आम्हाला एक साधारण 3 महिन्यांचा वेळ दिला होता की 3 महिन्यात मी तुला हँडओव्हर देईन म्हणून. आणि आय रिअली अप्रिशिएट सुदर्शन की त्याने ठरलेल्या वेळात आम्हाला हँडओव्हर दिलं. आणि सुदर्शन ॲज वेल ॲज हिज टीम वॉज व्हेरी कोऑपरेटिव्ह अँड वेन एव्हर वी रिक्वायर्ड हिम ऑर हिज टीम दे वेर ऑलवेज अवेलेबल. आणि जे आमचे डाऊट्स होते ते वेळोवेळी क्लिअर केले. नंतर काही प्लॅनमध्ये पण ऑन द स्पॉट काही चेंजेस, डिझाईनमध्ये चेंजेस ते सुदर्शनने ऍक्सेप्ट केले आणि त्याप्रमाणे आम्हाला ते चेंजेस प्रमाणे आम्हाला ते करून दिलं. म्हणजे आम्हाला बिलकुल नाराज केलं नाही. सो वी अप्रिशिएटेड हिज वर्क. पर्टिक्युलरली दॅट बाबूलाल ना, कार्पेंटर बाबूलाल इज व्हेरी गुड. आणि खूप नवीन डिझाईन सुदर्शन, एक मिरर आमच्या घरात आम्ही एक लावलेला आहे एका भिंतीवर. नंतर मोल्डिंग्स म्हणजे सर्टन थॉट्स विच वेर व्हेरी न्यू टू अस ते आम्हाला सुदर्शनमुळे मिळाले आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्याच्याही कामाचं आणि आम्हाला छान घर मिळालं. त्याच्यामुळे खूप नवीन आयडियाज दिल्या त्याने, त्याच्यामुळे छान वाटलं. सुरुवातीला रॉ फ्लॅट म्हणजे काम सुरू केलं होतं, फ्लॅट एकदम रॉ होता, काहीच नव्हतं
आणि मग स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअली जसं काम होत गेलं तसं वी अँड माय फॅमिली आय मीन यूज टू व्हिजिट इट. लाईक मी, माझे मिस्टर आणि लहान मुलगी आम्ही व्हिजिट करायचो आठवड्यातनं एकदा. त्याच्यामुळे थोड्या थोड्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आम्हाला बघायला मिळाल्या. पण जेव्हा फायनली फ्लॅट रेडी झाला तेव्हा माझी मोठी मुलगी, जिने एकदम रॉ फ्लॅट बघितला होता आणि when she visited the flat was completely ready with everything, furniture and everything. So she was really surprised and she really appreciated the work. आणि जी आयडिया होती आमच्या मनामध्ये त्याच्याही पेक्षा खूप सुंदर काम झालं होतं. सो शी वॉज व्हेरी सरप्राईज टू सी एव्हरीथिंग. तिला पण खूप आयडियाज वगैरे आवडल्या. सो शी वॉज व्हेरी, इनफॅक्ट एव्हरीबडी वॉज व्हेरी हॅपी विथ द वर्क. सो एकंदरीत बोलायचं झालं तर हा खूप चांगला एक्सपिरियन्स होता सुदर्शन बरोबर कामाच्या बाबतीत. त्याची आणि तो आणि त्याची टीम आम्हाला खूप चांगला अनुभव आला. सो आय वुड विश दॅट सुदर्शन विल गेट मोर अँड मोर प्रोजेक्ट्स अँड आय डेफिनेटली वॉन्ट हिज ग्रोथ इन दिस वर्क. अँड आय एम शुअर दॅट कोणी त्याच्याकडनं जर काम करून घ्याल ते सुदर्शन त्यांना बिलकुल डिसॅटिस्फाय नाही करणार. दे विल बी सॅटिस्फाईड विथ हिज वर्क. So I wish him all the best and thanks to Sudarshan for giving us the beautiful flat. घर रेडी झाल्यानंतर आम्ही एक छोटीशी पूजा ठेवली होती. तेव्हा खूप गेस्टने व्हिजिट केलं आणि सम गेस्ट इन द सेम बिल्डिंग वर सो सरप्राईज की त्यांनी रिअली असे कमेंट्स दिले लिटरली की आमच्याच बिल्डिंग मध्ये तुमचा फ्लॅट आहे असं वाटत नाही. म्हणजे इट वॉज सो डिफरंट दॅन देअर्स की बिकॉज ऑफ इंटिरियर द इंटिरियर अँड द डिझाईन गेव अ टोटली डिफरंट लुक टू अवर फ्लॅट. म्हणजे इंटिरियर डिझाईनने आणि ह्याच्याने खूप फरक पडला फ्लॅटमध्ये. विदिन द सेम बिल्डिंग अवर फ्लॅट इज गिव्हिंग अ टोटली डिफरंट लुक. सो अगेन थँक्स टू सुदर्शन फॉर दॅट. ओके, ठीक आहे. रेफरन्सेससाठी मी असं म्हणेन की मला कुणालाच रेफरन्स द्यायची गरज लागली नाही. कारण जे कोणी व्हिजिट करतं, नॉट ओन्ली पूजा पण त्याच्यानंतरही कोणीही व्हिजिट करतं की लगेच आम्हाला विचारतं की म्हणजे रेफरन्स विचारतो की कोणी तुमचा फ्लॅट करून दिलाय, डिझाईन कुणाचं होतं. तर आणि बाकीचे पण विचारतात की कोटेशन कसं होतं, तुमच्या बजेट म्हणजे बजेटमध्ये वगैरे. सो हे सगळं ऐकून त्यांना म्हणजे खूप चांगलं वाटलं. त्याच्यामुळे बरेच जणांनी सुदर्शनचं आमच्याकडनं ॲड्रेस घेतला आणि बरेच त्याला म्हणजे रेफरन्सेस बऱ्याच लोकांना मिळाले त्याच्यामुळे.